जय जय रघुवीर समर्थ श्रीमद दासबोध दशक 18वा बहुजिन्सी समास 9वा निद्रा निरूपण नाम श्रीराम समर्थ. वंदुनी आदि पुरुष बोले निद्रेचा विळास, निद्रा आलिया सावकाश जाणार नाही श्रीराम. बघा या समासामध्ये समर्थांनी झोपेचे वर्णन केले आहे. कारण का मानवी जीवनात झोपेला किती महत्त्व आहे हे काही कोणाला सांगायला नको, बरोबर आहे की नाही. आपलं खाणंपिणं आहे, झोप आहे, मलमूत्र विसर्जन आहे, म्हणून माणसाच्या शरीराच्या ह्या मूलभूत गरजा आहे, बरोबर. परंतु त्यातल्या त्यात झोपेला फार महत्त्व आहे. कसं, एखाद्या माणसाला तो एक दिवस अन्न नाही मिळालं तर त्याला चालून जाईल, पण तो एक दिवस झोपला नाही तर त्याला मुळीच चालणार नाही असं समर्थ सांगतात. तो झोपला नाही तर फार बेचैन होऊन जातो. मग समर्थ झोपेकडे जरा निराळ्या दृष्टीने पाहतात. ते कसं, बघा, व्यवहारामध्ये माणूस जेव्हा जागा असतो तेव्हा त्याचा विवेक म्हणजे त्याची बुद्धी बरोबर काम करत राहते, त्याची ज्ञानक्रिया पण व्यवस्थित काम करत राहते. पण जेव्हा माणूस निद्रेच्या अधीन जातो ना, म्हणजे झोपेच्या अधीन जातो, तेव्हा तो कुठे जातो, अज्ञानाच्या अंधकारात जात असतो. म्हणून समर्थ सांगतात, वंदुनी आदिपुरुष बोले निद्रेचा विळास, निद्रा आलिया सावकाश जाणार नाही. बरोबर आहे की नाही. मग तो अज्ञानाच्या अंधकारात जातो म्हणजे काय, तर जागेपणाचे जे ज्ञान आहे ते विसरून झोपेमध्ये तो सगळं विसरतो. म्हणून जेव्हा तो जागे असतो तेव्हा मोठमोठे लोक असतात, श्रीमंत लोक असतात, मध्यमवर्गीय लोक असतात, गरीब लोक असतात, किंवा मोठमोठे राजे महाराजे, हे जागेपणी तर फार मोठे लोक असतात, फार मोठे मिरवतात. पण एकदा त्यांना झोप आली की झोपेमध्ये काय काय होतं हे समर्थांनी या समासामध्ये मांडलेलं आहे. म्हणजे माणसं झोपले की किती हास्यास्पद असतं ते आपल्याला या समासात पाहायला मिळतं. पण समर्थ असं म्हणतात की आत्मज्ञान झाल्यावर आपल्याला जी झोप येते ती झोप नसते. कारण का ज्ञानी पुरुष निजलेला जरी दिसला तरी तो अंतर्यामी जागाच असतो. म्हणजे बघा, परमार्थ करताना आपल्याला झोप कमी येते, बरोबर आहे की नाही. कारण सकाळ संध्याकाळ मनुष्य उपासना करतो, श्रवण करतो, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लागू पडतात. म्हणून झोप येणे हे अज्ञानाच्या अस्तित्वाचे गमक आहे. समर्थ म्हणतात, अष्टदा प्रकृतीच्या प्रक्रियेची लहान आवृत्ती. जागेपणी सारे व्यवहार करून माणसाचा जीव जसा रात्री झोपेच्या कृषीमध्ये गेला की मग झोपेमध्ये त्याला वेगवेगळ्या अवस्था त्याच्या निर्माण होतात. त्याचप्रमाणे अष्टदा प्रकृती सारे दृश्य विश्व निर्माण करते, काही काळ ते चालवते आणि अखेर त्यास गिळून टाकते. म्हणून समर्थ सांगतात, विश्व गिळून टाकल्यावर गाढ झोपेसारखी अवस्था असते. म्हणून आत्मज्ञानी पुरुष मूळ मायेपर्यंत जातो, तुरीमध्ये प्रवेश करतो, म्हणून त्याला लौकिक अर्थाने झोप लागत नाही. मग या समासामध्ये समर्थांनी तेच आपल्याला मांडलेलं आहे की वंदुनीय आदि पुरुष म्हणजे आपल्याला निर्गुण जो निराकार आहे त्याला समर्थांनी वंदन केलं आहे. आणि समर्थ पुढे सांगतात, बोलो निद्रेचा विळास, निद्रा आलिया सावकाश जाणार नाही. बघा, आता या जगामध्ये कसं आहे,
दोन प्रकारचे लोक असतात. एक त्याला गाढ झोपलेला असतो ना, त्याला सहज उठवतात आपल्याला. आणि दुसरा जो प्रकार असतो की झोपेचं जो सोंग येतो त्याला आपल्याला उठवणं फार कठीण असतं. म्हणून असे दोन लोक या जगामध्ये वावरत असतात. मग झोपेसंबंधी समर्थांनी सांगितलं की जेव्हा मनुष्य ज्ञानी होतो तेव्हा त्याने त्याची झोप कमी केली पाहिजे. पण आजकाल या कलियुगामध्ये झोपेचं तर विचित्रच झालंय. अगोदर पूर्वी लोक रात्री म्हणजे संध्याकाळी लवकर झोपायचे 7 वाजता आणि सकाळीच 3:30-4 वाजता उठायचे. पण आता फार उलट झालेलं आहे. कलियुग आहे. कलियुगामध्ये कसं आहे, रात्री 12-1 वाजेपर्यंत, त्याच्याहूनही पुढे जाऊन समर्थ सांगतात की 2-3 वाजेपर्यंत आजचे तरुण, मध्यमवर्गीय, म्हातारे, पुरुष, स्त्रिया सगळेचे सगळे लोक रात्री जागे असतात. 12-1-2 वाजेपर्यंत बघा त्यांची अवस्था काय झालेली असते. आणि एवढ्या रात्री जागून 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 करता तरी काय हो माहिती का? ते टिकटॉक खेळणे, फेसबुक पाहणे, मोबाईल चावडणे, डोळ्याचा नाश करणे. म्हणजे आपल्याला जी खरी झोप पाहिजे ती झोप सोडून त्या डोळ्यांवर अतिभार दिला जातोय या जगामध्ये. काय दिला जातोय? अतिभार. म्हणजे आजच्या तरुण पिढीचं भविष्य पुढे काय राहणार आहे हे समर्थांना माहिती. म्हणून आजच्या लहान लहान मुलांना बघा, शाळेमध्ये लहान लहान मुलांना भिंगाचा चष्मा लागलेला असतो. भिंगाचा. हे कशामुळे होतं? हे मोबाईलमुळे. म्हणून समर्थ सांगतात, वंदुनी आधी पुरुष बोलो निद्रेचा विळास, निद्रा आली सावकाश जाणार नाही. बघा, समर्थ सांगतात की आपल्याला झोप बरोबर टायमावर येते, पण टायमावर आपल्या हातामध्ये मोबाईल पडतो आणि मोबाईल पडला की त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे रस्ते आपल्याला दिसायला लागतात. तुम्ही एक जरी क्लिक केलं तरी भरपूर रस्ते त्याच्यामध्ये दिसले की मनुष्य त्यामध्ये गुंतून जातो. आणि गुंतल्यानंतर मग पुढे कठीण काळ आहे. मग डायरेक्ट 2 आणि 3 वाजेपर्यंत मनुष्य त्या मोबाईलच्या आहारी जात असतो. म्हणून समर्थ सांगतात की तुम्ही श्रवणाकडे वळले पाहिजे, ग्रंथांकडे वळले पाहिजे. किती ग्रंथ आहे, भरपूर ग्रंथ आहे वाचायसारखे. म्हणून समर्थ सांगतात की वंदुनी आधी पुरुष बोले निद्रेचा विळास, निद्रा आली सावकाश जाणार नाही. मग मनुष्य भर त्याच्या चांगल्या वयामध्ये तो झोपेचा नाश करतो आणि नेमकं त्याला म्हातारपणी झोप लागत नसते. असा एक मनुष्य बघा, तो डॉक्टरकडे जातो. डॉक्टरला सांगतो, डॉक्टर मला झोप येत नाही, मला काहीतरी औषध द्या. डॉक्टर त्याला 2 गोळ्या देतो. हे घे बाबा, 2 गोळ्या घे आणि जा, झोप येईल तुला. 3-4 दिवस होऊन जातात. 3-4 दिवसानंतर परत येतो. हो, मला झोपच येत नाही. काय तुम्ही औषध दिलं? कसं औषध दिलं? हे डॉक्टर अजून दुसरं औषध बदलून देतो. हे घे बाबा. ते बदलल्यावर तो अजून 4-5 दिवस जातात. परत डॉक्टरकडे येतो. हो डॉक्टर, मला झोपच येत नाही. झोप येत नाही? माझे प्रयोग संपले हो. तू जा आता, तू कुठेतरी मंदिरात जा आणि तिथं काहीतरी, नाही तर मग कोणत्या तरी सत्पुरुषाला विचार, जा. मग तो मंदिरामध्ये जातो. मंदिरामध्ये गेल्यानंतर मंदिरामध्ये तर तुम्हाला माहिती आहे, मूर्ती असते, पूजा असते, सर्व लोक पूजा करत राहतात, हे करत राहतात. तिथं आपल्याला कोणी ज्ञान देतं?
मग त्याला एक सत्पुरुष भेटतो मंदिराच्या बाहेर. मग त्याला तो सांगतो, अरे मला झोपच येत नाही म्हणे, असं तसं. मग त्या सत्पुरुष, तो चांगला सत्पुरुष असतो, त्याला असं वाटतं आता याला काय सांगावं, झोप येत नाही, याला काय सांगावं. मग तो सत्पुरुष असं सांगतो की एक काम कर म्हणे, तू असं कर म्हणे, ज्याला झोप येते ना त्याच्याकडे जा आणि त्याचा शर्ट घालून झोपत जा म्हणे. काय करत जा म्हणे, ज्याला झोप येते त्या माणसाकडे जा आणि त्याला सांगायचं की तुझा शर्ट मला दे, मला झोप लागेल. मग त्याला आठवतं, मग तो त्याच डॉक्टरकडे जातो. त्या डॉक्टरला म्हणतो, डॉक्टर तुम्हाला तुमचा जो शर्ट आहे ना तो मला द्या. डॉक्टर म्हणतो, का रे बाबा, का बरं पाहिजे शर्ट? नाही म्हणे, मला एका सत्पुरुषाने सांगितलं म्हणे की ज्याला झोप लागते ना त्याचा शर्ट घालून झोपायचं, म्हणजे मला चांगली झोप लागेल. तो डॉक्टर त्याला खालून बघतो, ए बाबा, तुला कोणी सांगितलं मला झोप येते? अरे म्हणे, समोर एक दवाखाना नवीन पडला म्हणे, त्याच्यामुळे माझी पण झोप उडाली म्हणे. अरे बापरे म्हणे, तुझी पण झोप उडाली? हां, असं आहे म्हणे. मग अरे काय म्हणे, तुम्ही पण मला पण सांग म्हणे, उलट झोप येण्यासाठी काय करायला पाहिजे. चला म्हणे माझ्याबरोबर. दोघं जण उठतात, एका इंजिनियरकडे जातात. इंजिनियर बिल्डिंगचं बांधकाम करत राहतो. द्या म्हणे, का हो इंजिनियर साहेब, तुमचं शर्ट द्या म्हणे. कशासाठी बाबा? हो म्हणे, मग आम्हाला झोपच लागत नाही म्हणे, तुमचा शर्ट द्या, तुमचं शर्ट घातल्यावर आम्हाला झोप लागेल म्हणे. कोणी सांगितलं म्हणे, हो तुम्हाला मला झोप लागते म्हणे? हां, तुम्हाला पण झोप लागत नाही? नाही म्हणे, माझ्यापेक्षा सुंदर काम समोरच्या बिल्डिंगमध्ये बनत आहे म्हणे, त्याच्यामुळे मला झोप लागत नाही म्हणे. बाबा काय करू म्हणे, मला पण खरंच झोप लागत नाही म्हणे. तू सांग म्हणे माझ्यासाठी, मला झोप लागायसाठी काय करायला पाहिजे. असं आहे का म्हणे? चला म्हणे तुम्ही आमच्याबरोबर, आपण शोधू म्हणे. जातात ते दोघं पुढे गेल्यानंतर मग ते पुढे जात असतात. त्यांना एक आमदार मिळतो. आमदार, का म्हणे, तुमचं तर चांगलं आहे म्हणे, तुम्ही एकदा निवडून आले की 5 वर्ष तुम्हाला टेन्शन नसतं, काही नसतं, तुम्हाला चांगली झोप येते म्हणे, तुमचा शर्ट द्या म्हणे आम्हाला. कशासाठी? तुम्हाला चांगली झोप येते ना, आम्हाला तुमचा शर्ट द्या, आम्हाला झोप यायला पाहिजे बा. कोणी सांगितलं रे म्हणे, तुला मला झोप येते? काय म्हणे, आता कोणाची हवा कुठे चालली, कोणाचं कुठे काय चाललं, बऱ्याच जणांना बंडखोरी केली. पुढे काय होईल आमचं काही खरं नाही. एक पक्ष सीधा नाही आमचं बी काही खरं नाही. मला पण झोप येत नाही म्हणे, लोक त्रास देतात, रस्ते होत नाही, व्यवस्थित पाणी मिळत नाही, काही मिळत नाही. तुम्ही सांगा म्हणे मला पण झोप येत नाही, सांगा म्हणे. चला म्हणे मग आमच्याबरोबर. असं करत करत ते जाता जाता त्यांना एक शेत दिसतं. शेतामध्ये एक शेतकरी दिसतो. तो शेतकरी चांगला घाम गाळत राहतो, कष्ट करतो, एकदम पेरणी करत राहतो. उघडा भंब असतो, अंगात काहीच नाही, धोतर घातलेला असतो. सकाळपासून राबत असतो, त्याच्याकडे ते लक्ष देतात. आणि मग 12-1 वाजले की तो शेतकरी सर्व काम आटपतो, झाडाखाली येतो, धोतर सोडतो, विहिरीमध्ये उडी मारतो, नंतर आंघोळ करून बाहेर येतो. तोपर्यंत त्याची माऊली डबा घेऊन येते आणि तो मस्त जेवण करतो आणि तिथंच दगडावर डोकं ठेवून मस्त झोपून जातो. मग ते बघता, अरे बघा,
या माणसाला झोप आली, आपण याच्याकडे जाऊ म्हणे. त्याच्याकडे जाता त्याला उठवता. अरे बाबा उठ रे, काय झालं? अरे म्हणे तुम्हाला मस्त झोप येते म्हणे, तुमचा मला शर्ट द्या म्हणे. हो म्हणे शर्ट आम्हाला कमीत कमी 5-7 शर्ट द्या म्हणे तुमचे. कशासाठी? नाही म्हणे आम्हाला शर्ट याच्यासाठी की आम्हाला झोप यायला पाहिजे, तुम्हाला चांगली झोप येते म्हणे. हा म्हणे मला झोप तर येते म्हणे, पण माझ्याकडे शर्ट नाही म्हणे. माझ्याकडे शर्ट नाही, मी बांडीच घालून हे सर्व कामं करत राहतो म्हणे. बघा समर्थ असं सांगतात की ज्या माणसाकडे काहीच नाही, जो कष्ट करणार आहे त्याला व्यवस्थित झोप लागते. म्हणजे समर्थ या समाजात सांगतात की जो या जगामध्ये समाधानी आहे त्यालाच झोप लागेल, असं समर्थांचं सांगणं आहे. काय सांगणं आहे? जो या जगामध्ये समाधानी आहे त्यालाच या जगामध्ये व्यवस्थित झोप लागेल. म्हणून समर्थ पुढची ओळी आपल्याला देतात. निद्रेने व्यापिली काया, अंगस अंग मोडे जांभया, तेने करिता बैसावया धीर नाही. बरोबर आहे की नाही? बघा काही लोकांचं काय असतं, निद्रेने व्यापिली काया, म्हणजे जेव्हा माणसाला जास्त अचानकपणे झोप येते तेव्हा तिची जी काया वाचा असते ती एकदम तो अंग मोडतो, जांभया देतो. मग तेने करिता बैसावया धीर नाही, मग त्याला बसायला बी धीर नसतो. घरी आल्या म्हणतो मग रात्री 12-1 वाजता येतो. कुठून येतो माहिती आहे? कशाचा शोक? दारूचा शोक. बस उठले सुटले की चालले दारूच्या अड्ड्यावर. किती दारूचे अड्डे, बापरे बाप, कठीण काळ होऊन गेलाय. म्हणजे रात्री 12 वाजेपर्यंत लोक दारू पीत बसतात आणि मग घरी आल्यानंतर निद्रेनी व्यापिली काया, आळस अंग मोडे जांभया, तेने करिता बैसावया धीर नाही. म्हणजे मनुष्य एवढा व्यसनाच्या अधीन झाला आहे की त्याला येता चालता सुद्धा येत नाही. मग तो आळस अंग मोडे जांभया, कसं तरी येतो दरवाजापर्यंत आणि तिथेच पडून जातो. अशी अवस्था माणसाची होऊन बसलेली आहे. मग त्याला माणूस त्याला करणार तरी काय? बरोबर आहे. म्हणून समर्थ म्हणतात की प्रथम भजन ऐसे जाण, हरिकथा पुराण श्रवण, नाना अध्यात्म निरूपण ऐकत जावे. कारण समर्थ काय म्हणतात, कर्म मार्ग, उपासना मार्ग, ज्ञान मार्ग, सिद्धांत मार्ग, योग मार्ग, वैराग्य मार्ग ऐकत जावे. हे सर्व व्यसन वगैरे आपल्याला सोडायचे असेल तर माणसाने काय केलं पाहिजे? श्रवण केलं पाहिजे. कारण काय माहिती का, कोण्या दोषे कोणे रोग, कोण्या रोगास कोण प्रयोग, कोण्या प्रयोगास कोण योग साधितो ऐकावा. कारण समर्थ सांगतात की माणसाने दासबोध ग्रंथामध्ये असं काही सार मांडून ठेवलेलं आहे की मनुष्याने ते ऐकत राहावं असं वाटतं. बरोबर आहे की नाही? कारण समर्थ पुढे सांगतात की सगुण हरिकथा करावी, भगवत कीर्ती वाढवावी, अखंड वैखरी वधवावी यथा योग्य. म्हणून पुढे सांगतात समर्थ, कडकड्या जांभया येती, चटचट्या चटक्या वाजती, डकडक्या डुलक्या देती सावकाश. बघा समर्थ काय सांगतात, कडकड्या जांभया येती, चटचट्या चटक्या वाजती, डकडक्या डुलक्या देती सावकाश. बरोबर की नाही? माणसाला जांभळ्या येणं, हे येणं, चटचट्या वाजणं, डुलक्या देणं, हे सुद्धा माणसाचं आळसपणाचं आहे. म्हणून आपल्या सुख स्वार्था केलीची करावी हरिकथा, हरिकथे विन सर्वता राहोच नाही. म्हणून समर्थ सांगतात, स्मरण देवाचे करावे, अखंड नाम जपत जावे, नामस्मरणे पावावे समाधान. कारण का, चालता बोलता धंदा करिता, खाता जेविता सुखी होता, नाना उपभोग भोगिता नाम विसरू नये. म्हणून समर्थ सांगतात की आपण कायम नामस्मरणामध्ये राहिले पाहिजे. म्हणून समर्थ आता पुढे सांगतात की एकाचे डोळे झाकती, एकाचे डोळे लागती, एक ते वचकून पाहती चौकडे. काय होतं माहिती का, रात्री असे लोक आहे की एकाचे डोळे झाकती. बरोबर आहे की नाही? आजकाल तेच चाललंय. एकाचे डोळे झाकती, एकाचे डोळे लागती, एक ते वचकून पाहती चौकडे.
थोडसा बी जरी आवाज झाला माणसाला झोपेमध्ये तर तो दचकून पाहतो, काय झालं, चोरता आले नाही. बरोबर आहे की नाही? चोरता आले नाही. तो तुकाराम महाराजांचा तुम्हाला बोध माहिती आहे का? तुकाराम महाराज एकदा कीर्तन करून रात्रीची बरीच वेळ झालेली होती. ते जात होते. जाता जाता त्यांना काही चोर भेटले. चोरांना असं वाटलं याला घेऊन जाऊ आपण चोरी करायला, चल रे म्हणे आमच्याबरोबर चोरी करायला. तुकाराम म्हणे, अरे कशाला मला नेता, मला उगीच कशाला नेता. नाही नाही चला म्हणे माझ्यावर, चला भाऊ माझ्यावर. तुकाराम महाराजांना ते घेऊन गेल्यानंतर मग ते 2 मजली घर असतं. 2 मजली घरावर ते तुकाराम महाराजांना म्हणतात की बघ म्हणे तू वरती चढायचं आणि ज्या जडजड वस्तू येईल म्हणे, चांगल्या भारी भारी वस्तू त्या वरतून खाली फेकायच्या म्हणे, म्हणजे आपण ते विकून पैसा जमवू म्हणे. आपण पैसे जमल्यानंतर मग आपल्याला खाया प्यायला मिळेल. तुकाराम महाराज म्हणे, कशाला करता तुम्ही असं, जा म्हणे काही करत नाही. ठीक आहे म्हणे. तुकाराम महाराज म्हणतात जशी पांडुरंगाची इच्छा. तुकाराम महाराज वरती जातात. वरती गेल्यानंतर तर त्यांना जड वस्तू सांगितल्यानंतर ते काय वरतून काय फेकतात, खलबत्ता फेकतात, मुसळ फेकतात. फेकल्या खेपी सर्व घरचे जागे होतात. जागे झाल्यानंतर मग सगळे बघायला लागतात. चोरांना खाली बघता की सर्व पकडतात, चोरांना पकडून घेतात. चोर म्हणतात नाही नाही आमचा मालक तो वरती बघा, वरती बघा. मग लगेच तुकाराम महाराजांना पकडतात. तुकाराम महाराजांना पाहताच की सर्व लोक म्हणतात, अरे तुकाराम महाराज या 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 आमच्या घरी या. चोरांना बी मध्ये घेऊन येतात. त्यांना बी आणा मध्ये. कशासाठी? नाही आणा म्हणे त्यांना पण मध्ये. तुकाराम महाराज पाहताच की त्यांच्या पाया पडायला लागून. तुकाराम महाराज ते चोर बघायला लागतात, कोण आहे हा मनुष्य, कोण आहे? तुकाराम महाराज येते मध्ये. असं आहे का? बापरे. लगेच मग त्यांच्यासाठी एवढ्या रात्री ते लोक स्वयंपाक वगैरे करतात, मस्त पुरणाचं जेवण वगैरे करतात आणि तुकाराम महाराजांना खाऊ घालतात आणि त्यांच्याबरोबर त्या चोरांनाही खाऊ घालतात. चोरांनाही एकदम भरपूर जेवण मिळतं आणि ते म्हणतात ह्या माणसाबरोबर आपण फक्त 5 आणि 10 मिनिटं आलो, अर्धा तास झाला तोपर्यंत आपल्याला एवढं ऐश्वर आहे, वा वा. तर याच्या सोबतीमध्ये आपण जर अखंड राहिले तर आपल्याला किती ऐश्वर मिळेल. म्हणून संतांची संगती धरणे. कोणाची संगती धरणे? संतांची संगती आपण धरली पाहिजे. म्हणून समर्थ पुढची ओढ आपल्याला देतात की एक उलथून पडिले तीही ब्रह्मविने फोडिले, हुडकाचे तुकडे झाले सुदिना. म्हणून अजून समर्थ पुढे सांगतात की एक टेकोन बैसले तेथेचे घोरो लागले, एक उताने पसरले सावकाश. माणसाची झोप आली की एखाद्याचे डोळे मिटतात, एखाद्याचे डोळे अर्धवट लागतात आणि एखादा दचकून इकडे तिकडे पाहतो. झोपेच्या भरात चालायला सुद्धा लागतात असे लोक आहे. बरोबर आहे की नाही? समर्थ अजून पुढे सांगतात की कोणी मुरकुंडी घालती, कोणी कानवडे निजती, कोणी चक्री फिरती चहूकडे. रात्री म्हणजे मनुष्य झोपलेला असतो, तो चांगला सरळ पूर्ण अंथरुणावर झोपलेला असतो, पण त्याला जसं जशी झोप लागते तसं तसं तो गोल 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 फिरायला लागून जातो. म्हणून समर्थ सांगतात की आपण कसं झोपलं पाहिजे, कसं राहिलं पाहिजे, याच्या बाबतीत आपण सर्वांनी विचार केला पाहिजे. पुढे अजून समर्थ सांगतात एक हात हलविती, एक पाय हलविती, एक दात खाती करकराटे. बरोबर आहे की नाही? मनुष्य रात्री दात सुद्धा वाजवत राहतो. म्हणून समर्थ सांगतात की हे सगळे झोपेचे आपल्याला दिलेले हे आहे की झोपेत एखादा हात हलवतो, एखादा पाय हलवतो, एखादा करकरा दात खातो, एखाद्याचे कपडे जाग्यावरच राहत नाही, मग तो नागवास लोळू लागतो, तर एखाद्याच्या डोक्याचे मुंडासे सगळीकडे पसरतात. बरोबर आहे की नाही? म्हणून माणसाने झोपताना व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे. अजून समर्थ पुढे सांगतात की एकाची वस्त्रे निघून गेली ते नागवीच लोळू लागली, एकाची मुंडासी गडबडली चहूकडे. म्हणून आपण झोपताना आपलं अंथरूण केवढं व्यवस्थित टाकलेलं असतं रात्री आईवडिलांनी,
आपल्या पत्नीने म्हणा सर्वांनी. सकाळी उठल्यावर आपण बघतो त्या अंथरुणाचं काय होतं. मग तसंच आपल्या जीवनामध्ये आपल्याला जर चांगलं राहायचं असेल, आपल्याला कपडे वगैरे आपण कसे घालतो स्वच्छ ते, पण संध्याकाळी आल्यावर त्या कपड्यांचं काय होतं, मळलेले होऊन जातात. म्हणून समर्थ सांगतात की समर्थांनी जसं रात्र आणि दिवस दिलंय तसं सकाळ उठते, सकाळी आपण जसं फ्रेश होतो त्याप्रमाणे रात्र ही अशी दिली आहे की रात्री मनुष्याचे खूप हाल होत असतात. म्हणून समर्थ पुढे सांगतात की एक निजेली अव्यवस्थे एक दिसती जैसी प्रेते दात पसरून जैसी बुथे वाईट दिसती. बघा हा एक प्रकार दिलेला आहे. झोपताना माणसाला आ करून झोपायची सवय असते, ते पण दाखवलंय समर्थांनी की एकदम आ करून झोपेला असतो. मग एखाद्याला तोंडामध्ये काही चाललं जातं तर मग तो लगेच दचकून उठतो, अरे मग काय झालंय, असे प्रकार दाखवले. अजून पुढे सांगतात की एक ओसनतीची उठले एक अंधारी फिरो लागले एक जाऊन निजेले उकरड्यावरी. हाही एक प्रकार दाखवतोय. मनुष्य एखादा बडबड करीतच उठतो तर एखादा अंधारात फिरू लागतो. म्हणजे काही काही लोकांना चालायची सवय होऊन जाते, रात्री चालायची सवय असते, ते सरळ झोपेमध्ये उठतात आणि चालायला लागतात. म्हणून समर्थ सांगतात की माणसाने व्यवस्थित झोपलं पाहिजे. म्हणून सद्गुरू सांगतात की नाना समाधाने पाहता बाणती सद्गुरू करिता सद्गुरूंनी सर्वता सन्मार्ग नसे. म्हणून समर्थ आपल्याला सांगतात की माणसाने सन्मार्ग धरला पाहिजे. म्हणून समर्थ सांगतात साधक भावे नमस्कार घाली त्याची चिंता साधूस लागली सुगम पंथे नेऊन घाली जेथील तेथे. म्हणून देवास जयाची अत्यंत प्रीती आपण वर्तावे तेने रीती येणे करिता भगवंती सक्क घडे नेमस्त. अजून पुढे समर्थ सांगतात की एक मडकी उतरती एक भोई चाचपती एक उठून वाटा लागती भलतीकडे. म्हणून एखादा शिंक्यावरची मडकी उतरवतो तर एखादा जमीन चाचपतो. बघा एखाद्याला लाईट गेलेली असते आपली, मग मनुष्याला जर पुढे टॉयलेट वगैरे याला जायचं असेल तर जेव्हा उठून लाईट गेलेली असते मग तो त्याला त्या भिंतीला धरून 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 चाचपतच एखादा उठून झोपेतच चालत राहतो आणि नेमका पडून जातो. आणि मग पुढे काय हाल होतात ते बघा, पडून जातो. असं एखादा उगीच ओरडतो रात्री तर एखादा स्पुंदन रडतो, रडायला बी लागून जातात काही काही लोक. तर एखाद्याला खदाखदा हसू येतं, रात्री अचानक हसायला लागतो. मग आपण त्याला हाल होतो, ए बाबा उठ रे, काय असतंय, काय स्वप्न पडलं का तुला असं आहे ते. पुढे अजून समर्थ सांगतात एक प्राणी ओसनती एक पुंदो पुंदो रडती एक खदखदा हसती सावकाश. समर्थ अजून पुढे सांगतात एक हाका मारू लागले एक बोंबलीत उठिले एक वचकोन राहिले आपले ठाई. एखादा जोरजोरात हाका मारतो, एखादा शंक करीत उठतो आणि एखादा निजलेला दचकून उठून बसतो. असे निद्रेचे स्वरूप दाखवले. अजून पुढे सांगतात समर्थ एक क्षणक्षणा खुरडती एक डोई खाजविती एक कडो लागती सावकाश. बरोबर आहे की नाही? म्हणून आपण जर आपण कायम स्मरणात असले, देवाच्या स्मरणात असले तर आपल्याला झोप ही अशी लागते की बिलकुल रात्री पडल्या खेपी झोपले की डायरेक्ट सकाळी उठता खेपी जय जय रघुवीर समर्थ. म्हणून माणसाने आपल्या जीवनामध्ये देवाच्या इच्छेने वर्तावे, देव करील ते मानावे, मग सदची भजावे कृपाळू देव. कारण देव कृपेचा सागरू, देव करुणेचा जडधरू, देवासी भक्ताचा विसरू पडणार नाही. बरोबर आहे की नाही? म्हणून समर्थ सांगतात तस्मात विचार करावा, देव कोण तो ओळखावा, आपला आपण शोध घ्यावा अंतर्यामी. म्हणून दिवसा मनुष्य फार चांगला असतो पण रात्री त्याची काय फजिती होती हे समर्थांनी आपल्याला या समासामध्ये सांगितलेलं आहे.
अजून समर्थ पुढे सांगतात, एकाच्या लाळा गडाल्या, एकाच्या पिका सांडल्या, एकी लघुशंका केल्या सावकाश. बघा अजून काय सांगतात समर्थ, रात्री झोपताना माणसाला तो एका साईडला जर झोपलेला असतो तर त्याच्या तोंडातून लाळ गळायला लागते. एखाद्याचा पिंक तोंडातून सांडते, तर एखाद्याला झोपेतच भरपूर लघवी होऊन जाते. हे सर्व झोपेचे प्रकार आहे. म्हणजे मनुष्य दिवसभर जागा राहतो, पण झोपल्यानंतर सुद्धा मनुष्य जागा राहायला पाहिजे, असं समर्थांचं मत आहे. कारण झोपेनंतर तुमच्या इंद्रियांवर जर तुमचा ताबा नसेल तर ते काय कामाचं. म्हणजे मग आपल्याला परमार्थ कसा करता येईल. म्हणून आपण झोपेत असं झोप पाहिजे माणसाची की आपल्याला झोपेत सुद्धा मनुष्याला जरी कोणी नुसतं आवाज जरी केला की श्रीराम, लगेच मनुष्य उठला पाहिजे. म्हणून समर्थ जेव्हा सज्जनगडावर असायचे, रात्री 3:30 वाजता तिथं समर्थ उठायचे, सर्वांना उठवायचे आणि मग ती उपासना, ते सर्व व्यायाम, ते सर्व हे. म्हणून जो लवकर झोपतो तो सकाळी लवकर उठत असतो. म्हणून एक राऊत सोडीती, एक करपट ढेकर देती, एक खांकरून थुंकिती भलतीकडे. बघा ही पण लहान सवय माणसाला. पण ती बस झोपल्या झोपल्या जर त्याला थुंकी आली ना, तो तिथंच दारापुढे थुंकून देतो. अरे बाबा आपलं घर आहे, घरामध्ये कुठेही पिचकाऱ्या मारायचं काम आहे का आपलं. तंबाखूवाल्यांचा ते विचार होत नका. घेतला चुना, घेतला हे. रात्री असे काही लोक आहे की डायरेक्ट तंबाखू घेऊन तोंडात ठेवून मग रात्री झोपणारे लोक आपण बघितलेले. असं हे जग आहे. या जगामध्ये म्हणजे व्यसन हे रात्री तोंडात ठेवून रात्रभर कसं काय झोपतात त्यांना त्यांचं माहिती बाबा. म्हणून समर्थ सांगतात की बापरे, व्यसन फार वाईट लागलेलं आहे. या कलियुगामध्ये फार वाईट व्यसन लागलेलं आहे लोकांना. पुढे अजून समर्थ आपल्याला सांगतात की एक हागती, एक ओकती, एक खोकिती, एक सिंकिती, एक ते पाणी मागती निद सुऱ्या स्वरे. बरोबर आहे की नाही. एखादा गैरा खोकलतो, एखादा शिंकतो, तर एखादा झोपेमध्ये जे झोपलेले आहेत त्यांना उठवतो आणि त्यांना सांगतो की पाणी द्या. समर्थांचं हे सांगणं आहे का, अरे तू स्वतः उठ, पाणी घे, पे आणि मग झोपून जा. आपल्यासाठी दुसऱ्याला उठवणं हे योग्य नव्हे. समर्थ अजून पुढे सांगतात की एक दुःस्वप्ने निर्गुजले, एक सुस्वप्ने संतोषले, एक ते गाढमुठी पडिले सुषुप्तीमध्ये. बरोबर की नाही. एखादा वाईट स्वप्न पाहून घाबरतो, एखादा चांगले स्वप्न पाहून खुश होतो, तर एखादा अगदी गाढ झोपेत स्वस्थ पडलेला असतो. अशा निरनिराळ्या अवस्थामध्ये झोपलेली माणसे पहाट झाली की जागी होतात व प्रत्येक जणू काय शुद्धीवर आल्यासारखे वागू लागतात. बरोबर आहे की नाही. म्हणून समर्थ म्हणतात, इकडे उजेडया झाले, कोणी पढणे आरंभिले, कोणी प्रातस्मरामी मांडिले हरी कीर्तन. काय सांगताय समर्थ, हरी कीर्तन. म्हणून अशा निरनिराळ्या अवस्थामध्ये झोपलेली माणसे जेव्हा जागी होतात तेव्हा दिवस उगवण्याची वेळ झाल्यावर मग सकाळी आपल्याला प्रातस्मरणी उठावे, हरी कीर्तन मांडावे असं समर्थांनी सांगितलंय. म्हणून समर्थांनी सकाळी उठता सकाळी उठल्यावर मग आपल्याला उपासना दिलेली आहे, कोणाला ग्रंथ वाचन दिलेलं आहे, कोणाला पाठांतर दिलेलं आहे. मग जो तो जी विद्या आहे ती मनुष्य सकाळी उठल्यावर शिकायला लागतो. बरोबर आहे की नाही. मग कोणी आठविल्या ध्यानमूर्ती, कोणी एकांती जप करती, कोणी पाठांतर उजडती नाना प्रकारे. म्हणून समर्थांनी सांगितलंय की सकाळी सकाळी जर आपण चांगले विचार ऐकले, चांगले शुद्ध विचार जर आपण आपल्या कानी घेतले तर आपल्याला आपला दिवस कसा जातो
मस्त एकदम. समर्थ सांगतात की सकाळी सकाळी उठल्यावर आपण संतांचं सगळं वाङ्मय वाचलं पाहिजे. कारण संत कसे, संत आनंदाते स्थळ, संत सुखची केवळ, नाना संतोषाचे मूळ ते संत. आपले शक्तीनुसार भावे पूजावा परमेश्वर, परंतु पूजणे हा विचार कोठेच नाही. बरोबर आहे की नाही? समर्थ तर सांगतात की समर्थांचा पुत्र मूर्ख जगी, परी सामर्थ्य असे त्याच्या अंगी, तुम्हा संतांचा सलगी म्हणून करीतो. मग समर्थ आपल्याला सांगतात की नाना विद्या नाना कडा, आपल्याला शिकती सकळा, तान माने गायन कडा एक गाती. म्हणून मागे निद्रा संपली, पुढे जागृती प्राप्त झाली, व्यवसाय बुद्धी आपली प्रेरित झाली, ज्ञाता तत्व सांडून पडाला, तुर्ये पलीकडे गेला, आत्मनिर्विनय झाला ब्रह्मरूप. मग जेव्हा माणसाला सकाळ होते तेव्हा आपल्याला नित्यनेम आपला चालूच असतो. मग जो तो आपल्याला विद्या व कला शिकू लागतो, ज्याचा ज्याचा धंदा असतो तो तिथं जातो, कुणाची नोकरी असते तो तिथं जातो, जो तो आपल्या आपल्या व्यवसायात लक्ष घालू लागतो. ज्ञानी पुरुष दुष्ट असणारी अशाश्वत तत्वे टाकून दूर सरतो, तुर्याच्या पलीकडे जातो आणि संपूर्ण आत्मनिवेदन करून ब्रह्मरूप होतो. म्हणून समर्थ सांगतात की या समासामध्ये निद्रा सोडली पाहिजे. म्हणजे मनुष्य खऱ्या अर्थाने तो जागा झाला पाहिजे. तो जेव्हा जागा होईल तेव्हा त्याची सकाळ होते, आणि जेव्हा त्याची सकाळ होते तेव्हा तो परमार्थात आला पाहिजे, परमार्थ केला पाहिजे. कारण या जगामध्ये जे परमार्थ करत नाही त्यांचे जे हाल आपण बघतो, फक्त पैसा पैसा पैसा, लोक पैशाकडे धाव घेतात. सगळं काही पैशावर चालत नाही. म्हणून आपल्याला तो बोध सांगितला ना की त्या शेतकऱ्याकडे पैसा नव्हता, पण काय होतं, समाधान होतं. त्याच्याकडे सुंदर झोप होती, पण इंजिनियर, डॉक्टर असे कितीतरी काही लोक आहे की त्यांना झोप येत नाही, झोपेच्या गोळ्या घ्याव्या लागतात. अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. म्हणून जो स्वच्छ आणि जो खरा आहे त्याला कशाची या जगामध्ये गरज पडत नाही. ज्या माणसाला शांत झोप हवी आहे त्याने आपल्या नियमात राहावं, आपल्या सर्व कर्मामध्ये राहावं, आपल्या सत्संगामध्ये राहावं, आपल्या सर्व कामामध्ये व्यवस्थितपणा, सुसंस्कृतपणा, सर्व काही व्यवस्थित करावं. कारण कसं आहे तरी परम सुगम, परिजनासी दुर्गम, का दयाचे चुकले वर्म, सत्समागमाकडे. मनुष्य परमार्थाकडे वळत नाही आणि पैशाच्या मागे धावता 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 तो असा काही त्याचं वय होऊन जातं. मग वय झाल्यानंतर तोच पैसा त्याच्या कामात येत नाही. भरपूर कमवतो मनुष्य पैसा, किती कमवतो मनुष्य पैसा आजकाल तर बापरे, पैसा भरपूर आहे लोकांकडे. पैसा कमवतात एवढे पैसे कमवतात, पण मग पुढे तेच पैसे त्यांना खर्च करता येत नाही. पुढे मग सगळं रोगराई सर्व आपल्याला सांभाळावं लागते. म्हणून समर्थ सांगतात की मागे निद्रा संपली, पुढे जागृती प्राप्त झाली, व्यवसाय बुद्धी आपली प्रेरित झाली, ज्ञाता तत्वे सांडून पडाला, तुर्य पलीकडे गेला, आत्मनिवेदन झाला ब्रह्मरूप. समर्थ सांगतात की अशा प्रकारे समर्थांनी या निद्रेचं आपल्याला मांडून दिलेलं आहे. समर्थ आपल्याला सांगतात की आपण निद्रा निरूपणामध्ये एवढंच आपल्याला पुढे समर्थ सांगतात. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे
निद्रा निरूपण नाम समास 9वा. जय जय रघुवीर समर्थ.